कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उद्या 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे। प्रशासनाने मतदानाच्या प्रक्रियेची पूर्ण तयारी केली आहे। आज मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येते आहे। मतदान केंद्रावरती कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। आणि कागलमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी मतपेट्या देण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 13 नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यासाठीचे जे मतदान पेटी आहे ते वाटप करण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। कागलमधल्या या केंद्रावरती आपण आहोत आणि कागलमध्ये जर आपण बघितलं तर एकूण 33 केंद्र आहेत आणि 5 केंद्र आहेत ती राखीव ठेवलेली आहेत ज्या ठिकाणी हे मतदान होऊ शकतं। आणि म्हणून आता आपण जर बघितलं तर योग्य त्या सूचना त्यांना देऊन आता ज्या मतपेट्या आहेत वाटप करण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि आज संध्याकाळी हे सगळे जे शिक्षक आहेत ते आपापल्या मतदान केंद्रावरती या पेट्या घेऊन जातील आणि त्या ठिकाणचं जे ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन आहे ते त्यांना करावं लागणार आहे। त्यामुळे अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत मतदानाला आणि उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल। 5:30 वाजेपर्यंत हे मतदान आहे ते असणार आहे आणि 3 तारखेला म्हणजे मतदानाच्या अगदी दुसऱ्या दिवशी 3 तारखेला निकाल आहे। त्यामुळे संपूर्ण या निकालाकडे देखील राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कागल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.